थँक्यू व्हेरी मच यार. यस यस. अरे अरे यार बास यार. सूट जड अवजड आहे. तुझं पहिलं पेंटिंग म्हणून तू शाल्मलीचं काढलंस आणि जर मावलं तर माझं काढलं तर आवडेल मला. हो नक्की करतो. पेंटिंग मध्ये हा म्हणजे कॅनव्हास तुझा वाढवायला लागेल. काय सायकल. सही आहे. भारी. किती क्यूट आहे. हे तुझ्या लहानपणीची सायकल आहे. काय सिद्ध करायचंय तुम्हाला? गिफ्ट देऊन त्या सगळ्या जुन्या आठवणी जागवून. सुमित एक मिनिट. मी वाढदिवस साजरा करत नाही याचं कारण तो दिवस. त्याच दिवशी मी आपलं कुटुंब कायमचं तोडलं होतं. सुमित प्लीज. नाही सुमित, तुला दुखावण्याचा उद्देश नव्हता माझा. याच्या लहानपणी मी ह्याला ही सायकल घेऊन दिली होती. आजही मला तो माझा सुमित दिसतो या सायकलवरून असा फिरताना हिंडताना घरभर. तो सुमित मला पुन्हा बघायचं. सुमित, तो सुमित तुम्हाला परत कधीही मिळणार नाहीये. कधीच नाही. आज मी तुमच्या पाया पडलो, तुमच्याशी बरा वागलो ते माझ्यासाठी नाही, माझ्या आईसाठी. माझ्या आईने काय भोगले हे मी विसरलो. या भ्रमात राहू नका तुम्ही. फक्त मी ते आजपर्यंत कधी बोललेलो नाही याचं कारण नशिबाने तुम्ही तिचे पती आहात आणि दुर्दैवाने माझे बाप. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके.
हे एक धर ना. सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!